लाडकी बहीण म्हणता, मग लाडक्या बहिणीच्या मुलीला न्याय द्यायला कुठे तुम्ही? लाडक्या बहिणीच्या मुलीला आधी न्याय द्या. आम्हाला पैसा नकोय तुमचा. तुमच्या 1,500 काय होणार नाही. आमच्या लेकरांना तुम्ही न्याय द्या. आम्ही या प्रशासनाच्या भरोशावर आमचे लेकरं सोडतो आणि काम करतो बाहेर जाऊन. आणि जर आमचे लेकरं सुरक्षित नसेल तर आम्ही काम तरी कशासाठी करू? आम्हाला नकोय तुमची लाडकी बहीण योजना, नकोय. आम्हाला न्याय द्या. आमच्या मुलांना सुरक्षित ठेवा. आमच्या कोलकाता येथे ज्युनियर महिला डॉक्टर सोबत घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची भावना आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात अजूनही या घटनेविरोधात निदर्शनं, आंदोलनं सुरू आहेत. एका नराधमाने हॉस्पिटलमध्ये ज्युनियर महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केली. अशाच प्रकारची एक घटना महाराष्ट्रात सुद्धा घडली आहे. मुंबईजवळ असलेल्या बदलापूरमध्ये जनता रस्त्यावर उतरली आहे. जनतेकडून तीव्र निदर्शनं सुरू आहेत. आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. बदलापूर येथे एका नामांकित शाळेत 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना उजेडात आल्यानंतर बदलापूरकरांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. शाळेच्या गेटवर पालकांचं आंदोलन सुरू आहे. बदलापूरमध्ये रुळावर उतरून लोकांनी रेल रोको आंदोलन केलंय. यामुळे मध्य रेल्वेच्या कल्याण ते कर्जत मार्गावरील वाहतूक मागच्या अनेक तासापासून ठप्प आहे. शाळेने या प्रकरणी 2 सहाय्यक महिलांना निलंबित केलंय. शाळेने माफीनामा सुद्धा लिहून दिलाय. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी म्हणून बदलापूरकर रस्त्यावर उतरले आहेत. यावरूनच आता एका महिलेने तीव्र शब्दात शिंदे सरकारवर संताप व्यक्त केलाय. महाराष्ट्रात बलात्काराचे प्रकार होत आहेत. सरकार काहीच करत नाहीये. जिथे हे प्रकार घडलेत त्यांना तसेच कापा. एका माणसामुळे सगळी पब्लिक सकाळी 6 वाजल्यापासून इथे बसली आहे. तुम्ही त्याला सुरक्षा देता, पब्लिकला, मुलीला सुरक्षा देत नाही. सरकार काय करतंय? लाडकी बहीण योजना आणता, त्यापेक्षा बहिणीला सुरक्षा द्या. काय करायची आहे तुमची लाडकी बहीण योजना? 1500 रुपये देता, भिकारी आहे का? अशी संतप्त प्रतिक्रिया या महिलेने दिली आहे. दरम्यान राज्यात एकीकडे लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा, जाहिरातबाजी सुरू आहे. महिलांना सक्षम बनवण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं राज्यकर्ते सांगत आहे. दुसरीकडे अवघ्या 3 वर्षांच्या चिमुकलींवर अत्याचाराच्या घटना घडूनही पोलीस प्रशासन कारवाईत मात्र टाळाटाळ करत आहे. याचाच निषेध म्हणून साहेब, आम्हाला एक वेळ लाडकी बहीण योजना नसली तरी चालेल, पण सुरक्षित बहीण योजना पाहिजे, अशा आशयाचं बॅनर झळकावत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. या बातमीवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.